तर नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजूच्या भाजीची रेसिपी कशा पद्धतीने करतात ते. कोकणामध्ये काजूची भाजी ही काय नॉर्मल आहे. जे कोणी कोकणातले माणसं आहेत त्यांना माहिती आहे, त्यांच्या घरी काजूची भाजी केलीच जाते. जर त्यांना ओल्या काजू भेटल्या तर त्यांच्या घरी काजूची भाजी केलीच जाते. आणि तसंच आपल्याला सुद्धा ओल्या काजी आपल्या मामांनी दिलेल्या आहेत गावावरनं. आपण जेव्हा गावावरनं मुंबईला आलो शिमगा उत्सवाच्या नंतर, त्या मामाने आपल्याकडे ओले काजू दिलेले आहेत. तर त्याची एकदा भाजी केलेली, जेव्हा मी शिर्डीला जायच्या अगोदर एकदा भाजी केलेली, तेव्हा घाईघाईमध्ये मला ती व्हिडिओ शूट करता आली नाही. बट मम्मीनी, मी शिर्डीला गेलो तरी पण मम्मीनी जमा करून म्हणजे ते काजू दिलेले त्याची भाजी न करता ते थोडेसे साठवून ठेवलेले. आणि आता त्याचीच भाजी करायची प्रक्रिया चालू आहे. तर बघूया ती कशा पद्धतीने ती प्रक्रिया असते ती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ येतील ना त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग आता आपण जाऊया काजूची भाजी कशा पद्धतीने करतात ते बघायला. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इकडे अशा पद्धतीने काजू सोडले जात आहेत. इकडे मम्मी कापून देते आणि पप्पा सोलतात आहेत. तसेच इकडे थोडेसे काजू हे सुद्धा झालेले आहेत, खराब झालेले आहेत. कारण का ते एवढे दिवस होते म्हणून ते खराब झालेले आहेत. बट ते वापरू नाही शकत, त्याच्यामुळे झालं ते तसं. मम्मी बोलते की माझ्यामुळे झाले, कारण का आपण शिर्डीला गेलेलो म्हणून मम्मीने भाजी बनवली नव्हती त्याची, म्हणून ठेवलेले तसेच. बट जे नशिबामध्ये असतं तेवढंच भेटतं हे तर मला माहिती आहे. तसं बोलून ह्या काजूवर आपण पाणी सोडून टाकतो. अशा पद्धतीने इकडे मम्मीचं काम तर करून झालेलं आहे कापून. आणि आता पप्पांचं काम बाकी आहे. पप्पा हळूहळू काढत आहेत. एवढे काढलेले आणि ते व्यवस्थितरित्या काढले पाहिजे, नाही तर ते जर हाताला लागला ना त्याचा ठीक, त्याचा जो छीक आहे तो हाताला लागला की बोटं पुजतात ना, बोटं आणि लाल लाल बोटं होतात. म्हणून हे ग्लव्ज घालून करत आहे. पद्धतीने आपण इथे काजू कापून वगैरे तर झालेले बघू शकतो तुम्ही. काजू कापून ठेवलेले आणि त्याचं थोडं ते जास्त पिकले, म्हणजे जास्त पिकले ना, जास्त पिकलेले म्हणून त्याचा वरचा जो घर आहे ना तो त्याच्यावर चिटकून राहिलेला आहे. त्यासाठी आता आपण त्याला गरम पाणीमध्ये टाकणार आहोत. गरम पाणीमध्ये टाकून झाल्याच्या नंतर त्याचा जो वरचा जो छीक दिसते ना तुम्हाला तो निघेल आणि त्याच्यानंतर ते भाजीसाठी तयार होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कशा पद्धतीने काजूची भाजी करतो तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसेल. रिॲक्शन व्हायला सुरू झालेली आहे. रिॲक्शन होईल 15-20 मिनटं लागतील काय याला, 15-20 मिनटं लागतील. थंड झालं की थंड झालं की ते आपोआप निघतील. त्याचा जो वरचा छीक आहे तो आरामात निघेल. तोपर्यंत आपण वाट बघायला पाहिजे. तर फायनली मित्रांनो इकडे बघू शकता काजू तर इकडे गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि ते होता इकडे मम्मीने सुद्धा लसूण सोलून घेतलेली आहे भाजीसाठी. तसंच इकडे टमाटर कापलेला आहे आणि कांदा सुद्धा कापलेला आणि कोथिंबीर धुवून घेत आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर भाजीला फोडणी दिली जाईल. हा ना, हे सर्व झाल्यानंतर भाजीला फोडणी दिली जाईल. अशा पद्धतीने इकडे टमाटा, कांदा आणि कोथिंबीर, इथे लसूण सुद्धा ठेवलेलं ठेवलेलं इकडे. कटिंग क्लॉक असतो ना.
घेऊन ये म्हणलं. तर इकडे कापता कापता मम्मीचा डिमांड आहे की कटिंग चॉप जी फळी असते ना ती घेऊन या, कारण का मम्मी इकडे ताटलीमध्येच कापते. तर आपण कधी गेलो डीमार्ट वगैरेला तर नक्की घेऊन येऊ मम्मीसाठी कटिंग चॉप. जी खाली फळी वापरतात ना ते, मला सुद्धा त्याचं नाव एकदम असं प्रॉपर माहिती नाही, म्हणून मी ते बोलतोय. जर तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय त्याला बोलतात ते. म्हणजे कटिंग बोलतात. मम्मी बोलते की कटिंग चॉप, पण त्याला कटिंग चॉप नाही बोलत. मला पण नाही माहिती हा, काय मग बोलतात तुम्ही ते. कमेंट मध्ये सांगा त्याला काय आमचं बोलतात ते. कसे सवय आडावळ्यावरती कापायची. अशा पद्धतीने इकडे कापून वगैरे ठेवलेले आणि थोड्याच वेळामध्ये मम्मी फोडणी देईल काजूच्या भाजीला. आणि इकडे जे काजू आपण ठेवलेले ते सोलून घ्यायचे, एकदम व्यवस्थितरित्या निघतात ना मम्मी. चांगले निघतात. लगेच निघतात एकदम इझिली, गरम पाण्यामध्ये ठेवले की. त्यांना मोड पण आला ना तेव्हा. त्यांना मोड पण आलेला त्या काजूंना. बघू शकता इकडे गरम पाण्यामध्ये आपण ठेवले म्हणून एकदम व्यवस्थितरित्या निघालेले आहेत. त्याचं जे वरची साल आणि जो वरचा चीक आहे ना तो एकदम व्यवस्थितरित्या निघालेले आहेत. त्यातले अर्धे आपण फेकून दिले खराब झालेले म्हणून. 15 दिवस कुठे, किती दिवस झाले, मी शिर्डीला जाऊन किती दिवस झाले. आणि त्याच्या अगोदर मामाने काढून ठेवलेले. मग तू बोललोस ना की तुम्ही खाणार काय काजूचे घर एवढी भाजी. मी बोललेलो म्हणून मम्मी पप्पांनी ठेवलेले आहेत, मम्मीने ठेवलेले. हौशीची माया असते बाबा ते. मम्मी काहीतरी बोलते, बोल. नाही तर कोणतरी कमेंट मध्ये सांगत हा लाडका मुलगा म्हणून ठेवला असतो मी काय. असं नाही, दोन्ही पण मुलं सारखीच असतात आई वडिलांना. तर मम्मीचं असं म्हणणं आहे की मी बोललेलो की तुम्ही आता ही भाजी स्वतः एकटेच खाणार काय, म्हणून मम्मीने ठेवलेले. तर मम्मीला असं वाटतंय की आता कोणतरी कमेंट करेल मी बोललो म्हणून हा लाडका मुलगा वगैरे. तसं काय नाही आमच्या घरी. माझ्या मम्मी पप्पांना दोन्ही मुलं आम्ही सारखीच आहोत. इकडे मम्मी सोलते, तोपर्यंत आपण एक खाऊन बघूया टेस्टला कसं आहे ते. दे. चांगले ओके, भाजीसाठी एकदम ओके ते. मस्त लागतात. अशा पद्धतीने इकडे मम्मीचे काजू वगैरे सोलून झालेले आहे आणि एवढी आपल्याला जी काजूच्या वरची जी साल असते, साल आणि चीक निघालेला आहे, तर ते आपल्या काही कामाचं नाहीये. एवढे आपले काजू झालेले आहेत. एवढ्या काजूची आता भाजी बघूया किती होईल. यामध्ये बटाटा वगैरे, बटाटा पण टाकावा लागेल ना मम्मी. बटाट्याची भाजी होणार आहे. यामध्ये बटाटा वगैरे टाकावा लागेल तरच त्या भाजीला थोडी चव येईल. आणि वर्षातून आम्ही लोक 2दा-3दा तर भाजी खातोच, कारण का माझ्या मामाची स्वतःच्या काजूची बाग आहे म्हणून मामा आम्हाला वर्षातून 1दा-2दा तरी पाठवून देतो सीझनच्या टायमिंगला, जेणेकरून आम्ही भाजी खायला भेटते आम्हाला. इकडे मम्मीने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तसंच इकडे लसूण सुद्धा कापून ठेवलेले, लसूण सोलून ठेवलेले आणि बाकीच्या वस्तू सर्व कापून ठेवलेल्या आहेत. तर ती मम्मी आता फोडणीला देईल. तिने कुकर सुद्धा लावून झालेला आहे इकडे मम्मीचा. पातेला काय बोलतात, लंगडी ठेवलेली इकडे आणि लंगडीमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की भाजीला फोडणी दिली जाईल. तोपर्यंत मम्मीने इकडे बटाटे वगैरे कापून काजूमध्ये जे पाणी होतं ते पाणी थोडंसं नितळून तर इकडे फोडणी दिली जाईल भाजीला. अशा पद्धतीने अगोदर तेल थोडं गरम झालं. कांदा टाकून तो लाल होईपर्यंत परतायचा ना. कांदा लाल झाला पाहिजे एकदम प्रॉपर, तोपर्यंत त्याला परतायचं. नंतर टोमॅटो ना, कांदा लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. कढीपत्ता,
याची लाल व्हायची वाट बघूया आपण. लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर लास्टला ना, कोथिंबीर लास्टला. तर तिकडे हे लाल होईपर्यंत मम्मीने मसाल्याचे डबे, मिठाचा डब्बा, तसंच हे जे वाटप आहे, हे वाटप आमचं वाटून ठेवलेलंच असतं 15-20 दिवसाचं. 15 दिवसाचं वाटून ठेवलेलं असतं ना, म्हणजे 15 दिवसाचं वाटून ठेवलेलंच असतं. आणि जेव्हा मच्छी किंवा आमच्या घरी चिकन असतं तेव्हा ताजं वाटप असतं ना, तेव्हा ताजं वाटप असतं. टोमॅटो टाकते मग. टोमॅटो नरम होईपर्यंत मीठ टाकते मग मी. पद्धतीने ही प्रोसेस चालूच राहणार आहे परतायची. त्या पद्धतीने इकडे हळद सुद्धा टाकली म्हणून. इकडे त्याच्यामध्ये पाणी टाकलं जाणार आहे. नंतर मग वाटण टाकते ना, आणि टाकून झाल्याच्या नंतर वाटप टाकणार आहे. जरा शिजून देतो पर्यंत आतमध्ये बटाटे आणि काजू. काजूची भाजी तर ठेवलेलीच आहे. भाजी आता बारीक गॅसवर ठेवलेली आहे, तोपर्यंत ती शिजेल. आणि तसंच इकडे मम्मी डाळीला सुद्धा फोडणी देते, जेणेकरून जेवण आपलं जे आहे ते लवकर होईल. डाळीला पण फोडणी देऊन भाजी शिजायची आता वाट बघतो. भाजी शिजली की त्याच्यामध्ये गरम मसाला आपला वाटप करायचा. भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वाटप टाकेल. अशा पद्धतीने इकडे भाजी तर ठेवलेली आहे बारीक गॅसवर आणि डाळ सुद्धा झालेली. आणि जर तुम्हाला सुद्धा काजू पाहिजे असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही मला DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा DM करू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्या चॅनलचं नाव म्हणजे आपल्या अकाउंटचं नाव तेच आहे, नारकर ब्लॉग्स. तिकडे तुम्ही मला DM करा. मी तुम्हाला योग्य त्या दरामध्ये आणि एकदम कोकणातले काजू, असे नाही की कुठचे पण देईन, कोकणातलेच काजू देणार आणि एकदम योग्य त्या दरामध्ये देईन. अशा पद्धतीने आता मम्मी इकडे डाळीला सुद्धा आपल्याला उकाळा आलेला आहे. आणि इकडे भाजीचा उचल आता झाली असेल. भाजीला सुद्धा आपला उकाळा आलेला आहे, म्हणजे थोडी हे झालेली आहे भाजी. तर त्याच्यामध्ये वाटप वगैरे टाकायचं बाकी अजून. बटाटा वगैरे शिजलाय की नाही ते कन्फर्म करते मम्मी. वाटप टाकेल. वाटप सुद्धा टाकून झालेलं आहे, तोपर्यंत आपण परतून घेऊ. बटाटा अजून शिजायची थोडी गरज आहे, म्हणून मम्मी परत बटाटा ठेवते त्याच्यावर. तोपर्यंत वाट बघूया बटाटा शिजायची. मित्रांनो आता मम्मी
मस्त खमंग असा वास सुटलेला आहे काजूच्या भाजीला आपल्या. तुम्हाला तर काय मस्त वास घेता येणार नाही व्हिडिओच्या माध्यमातून, बट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इकडे काजूला आपल्या काजूच्या भाजीला मस्त वास सुटला. थँक्यू फॉर मामा. व्हिडिओच्या माध्यमातून मामाला पण थँक्यू बोलूया. कोथिंबीर टाकलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली काजूची भाजी इकडे तयार झालेली आहे आणि आता आपण जेवायला घेऊया. तसंच आता आपल्या एक घरी म्हणजे आमच्या घरी दीपक मामा आलेला आहे आणि पप्पा आलेले आहेत. दीपक मामा सुद्धा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आत्ता भाजी वगैरे आपली झालेली आहे. तर जेवायला घेऊया लवकरात लवकर. खूप भूक लागली आहे. काजूची भाजी आहे म्हणून. आणि मम्मीने तशी आपली फेवरेट डाळसुद्धा बनवलेली आहे इकडे. डाळीशिवाय मला तर जेवण जात नाही डाळीशिवाय. डाळ मला रोज लागते. तोंडाला काय नसलं तरी चालेल, बट डाळ ही मला पाहिजेलच. मम्मी बोलते की भैया लोकांसारखा, बट सवय तर ह्या लोकांनीच लावली ना लहानपणी आम्हाला डाळ खायची जास्त. भाजी वगैरे रेडी झालेली आहे. जेवायला घेऊया फटफट आणि बघूया जेवताना रिॲक्शन आपल्या भाजी खातानाची. तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. आणि जर तुम्हाला हे कोकणातले काजू पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट किंवा इंस्टाग्रामवर DM करा. ते काजू तुमच्यापर्यंत मी पोचवेन. अशा पद्धतीने इकडे आपण जेवायला तर बसलेलो आहोत. बघू शकता आपल्या जेवणामध्ये भात आहे, काजूची भाजी आणि मम्मीने हा मिरचीचा ठेच्यासारखा चटणी बनवलेली. तसेच इकडे आपले पप्पा आणि दीपक मामा सुद्धा जेवायला बसलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही आता इकडे जेवायला बसलेलो आहोत. तुम्ही सुद्धा या जेवायला. आणि आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.